नागपुरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेमध्ये सहभागी। फडणवीसांसोबत भाजपचे अनेक नेते यात्रेमध्ये सहभागी। विरासत म्हणजे आपली संस्कृती, आधुनिकता जवळ करताना आपल्याला संस्कृती देखील जपायची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य पालखी सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। भाजपा आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्के देखील उपस्थित। गुढीपाडव्याच्या निमित्तानं गिरगावमध्ये विविध कार्यक्रम। भव्य शोभायात्रेला सुरुवात। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं यंदा वंदे मातरमची थीम। ढोल ताशाच्या गजरामध्ये गिरगावकर शोभायात्रेमध्ये सहभागी। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी नववर्ष स्वागत यात्रा। यंदा वंदे मातरमच्या थीमवर शोभायात्रेचं आयोजन। भागशाळा मैदानातून यात्रेला सुरुवात। शहरभर ढोल ताशांचा गजर। नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। मराठी नववर्षानिमित्त नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा। मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही नागपुरातील शोभायात्रेमध्ये सहभागी। नागपुरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचा उत्साह। शोभायात्रेमध्ये चिमकलीच्या दोरीवरील कसरतींनी सर्वांचं लक्ष वेधलं। शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी। मुंबादेवी मंदिरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं विशेष आरतीचं आयोजन। आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस। चैत्र नवरात्र निमित्तानं सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा। मंदिराच्या शिखरावर गुढी उभारली। पहाटे 5 वाजता विधिवत पूजा आणि आरती करून महंत आणि पुजाऱ्यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सातारा शहरातून काढण्यात आली मूक पदयात्रा। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं मूक पदयात्रेचं आयोजन। मोठ्या संख्येनं नागरिक पदयात्रेसाठी उपस्थित। छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त पुण्याच्या भोरमध्ये मूक पदयात्रा। शिवप्रतिष्ठानकडून मूक पदयात्रेतून आयोजन। भगवा ध्वज हातामध्ये घेऊन भोरच्या मुख्य बाजारपेठेमधून मूक पदयात्रा। मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा। राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी। 58 आक्षेपार्ह व्हिडिओंचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। दरम्यान चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कुणाची? सुषमा अंधारेंकडून ट्विट करत सवाल। मोंदू कॅप्टन अशोक खरातच्या गैरकृत्यांची सखोल चौकशी करा। खरातसह संबंधितांवर कठोर कारवाई करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवेदनाद्वारे नाशिक पोलीस आयुक्तांकडे मागणी। रुपाली चाकणकर 1 नंबरच्या खोटारड्या। खरात कोणत्या लायकीचा माणूस आहे? चाकणकरांना माहिती होतं। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचं रुपाली चाकणकरांच्या विरुद्ध ट्विट। चाकणकरांनी खरातची पाद्यपूजा करणं निषेधार्ह। चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा। चाकणकरांनी राजीनामा न दिल्यास राज्यात आंदोलनं होतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया। अशोक खरातच्या कार्यक्रमाला खासदार निलेश लंकेंची उपस्थिती। निलेश लंकेंचाही व्हिडिओ समोर। मी धार्मिक माणूस, अशा कार्यक्रमांना जात असतो। तो कोणत्या प्रवृत्तीचा आहे आम्हाला थोडीच माहिती होतं। व्हिडिओ समोर आल्यानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। कोण खरात मला माहिती नाही। मी मुहूर्त पाहत नाही, गंडे दोरे बांधत नाही। आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। अशोक खरातच्या राजकीय क्लायंटची नावं पाहिली तर अजितदादांच्या पक्षाची पुरोगामी प्रतिमा दादांसोबतच गेल्याचं दिसतं। बलात्कारी बोंधू ज्योतिषानं या नेत्यांना कोणता मंत्र दिला असेल हे त्यांनाच माहिती। रोहित पवारांची ट्विट करत टीका। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत। महाराष्ट्रामध्ये निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही। बारामती पोटनिवडणुकीबाबत मुंबई म्हणून पवारांची भूमिका अमान्य। सपकाळांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये पवार उमेदवार देणार नसतील तर काँग्रेस विचार करेल, सपकाळांकडून स्पष्ट। पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मवियातील नेत्यांशी चर्चा करणार। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। गरज पडल्यास मुख्यमंत्रीही विरोधकांशी चर्चा करतील, बावनकुळेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष। छत्रपती संभाजीनगरच्या उपाध्यक्षपदावरही भाजपचीच बाजी। ठाकरे गटाची 6 मतं फुटल्यानं भाजपचा विजय सुकर। भाजपनं मित्रपक्षाचा विश्वासघात केला। अब्दुल सत्तारांचा आरोप, तर आम्ही विश्वासघात केला नाही। सत्तारांनी मतदारसंघ सांभाळावा, अतुल सावेंचं उत्तर। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीर धवल जगदाळेंची निवड तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटलांची बिनविरोध निवड। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींकडून घोषणा। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला रोखत महाविकास आघाडीचा झेंडा। अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर मवियाला यश।
भाजपला जोरदार धक्का. परभणी जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या लता विजय वाकळेंची बिनविरोध निवड. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत वेटेकरांची निवड. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना धक्का. सावंतांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंतांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईहून परतत असताना माजी मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात. सोलापूर पुणे महामार्गावरील अपघातामध्ये फॉर्च्युनर कारला कंटेनरची जोरदार धडक. भाजपमध्ये पक्षप्रवेश करून जात असताना अपघात. धनंजय सावंत थोडक्यात बचावले. आमदार आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वेंची भेट. विधानभवनाच्या पायऱ्यांवर दोघांमध्ये चर्चा. बारामती सरोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिलेला जीआर रद्द. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दादांच्या नावाचा जीआर रद्द केला. रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे पहिलंच नाव राहणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदारांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. माफ करा, काल ही भेट झालेली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याशी आदिवासी विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा. रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी अनमोल बिश्नोईला मुंबईमध्ये आणण्याची शक्यता. केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मराठी नववर्षानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांच्या रांगा. 9 वर्षाची बाप्पाच्या दर्शनानं सुरुवात. कागदपत्र पूर्ण नसल्यानं पुणे पालिकेच्या भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडली. भाजपकडून 5 तर राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसकडून 1 स्वीकृत नगरसेवकाची निवड. पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा. नगरसेवकांकडून सर्वसाधारण बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित. गढूळ दूषित पाणी येत असल्यामुळे सोसायट्यांना टँकर मागवण्याची वेळ. पुणेकरांना ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा. पुढील 2 दिवस हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज. एनडीएमध्ये महिला प्रशिक्षक नेमण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून प्रस्ताव दाखल. एनडीएमधील महिला छात्रांच्या शारीरिक प्रशिक्षणासाठी महिला प्रशिक्षक देण्याची मागणी. पुण्यामधील बाणेरमधील पासपोर्ट ऑफिस बॉम्ब न उडून देण्याची धमकी. पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. गेल्या 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धमकी आल्याचा प्रकार. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन. एकपात्री भारुडी भजनाला नागरिकांची पसंती. हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रमात भारुडाचं आयोजन. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅसच्या तक्रारी कमी झाल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. ऑनलाईन पद्धतीनं घरगुती वाटप होत असल्यामुळे तक्रारी कमी झाल्याचा दावा. मंगळवारी जिल्ह्यामध्ये 84,987 ग्राहकांची नोंदणी. सोलापुरात अन्न पुरवठा विभागाचं धाडसत्र सुरू. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केल्यानं कारवाई. पावभाजी चायनीज सेंटरवरून तब्बल 41 टाक्या ताब्यात घेतल्या. पार्क चौक, जुळे सोलापूर, विजयपूर रोड, कंबर तलाव या भागातील चायनीज आणि पावभाजी सेंटरवर धाडी.